हे गाईज, तर आज मी खूप लेट आहे. ऑलमोस्ट आता ना 12 वाजलेत आणि मी 12 वाजता व्हिडिओ बनवते. कारण मला दिवसभर सिरियसली टाईम भेटत नाही की मी व्हिडिओ बनवू. आणि आल्यानंतर पण खूप कंटाळा आला. तुम्हाला तर माहीतच आहे, एवढं ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं आणि नंतर घरी यायचं, नंतर स्वयंपाक बनवायचा, जेवायचं. आणि तुम्ही कधी विचार केला आजकालच्या दुनियामध्ये ना आपली लोक आपल्याला ओळख देत नाहीत, पण इथं अनोळखी लोक आहेत ते ओळखीचे झालेत आणि ते इतके जवळचे वाटतात. रोज मंडेला भाजी घ्यायला जाते. रोज डेलीचं ठरलेलं असतं की ऑफिसवरून आले की आधी भाजी घ्यायला जातो आम्ही सगळेच आमच्या रूममधले. आणि तिथे एक काका आहेत, त्यांची माझी अशीच ओळख झाली भाजी घेऊन घेऊन तिथून. पण ते ना, त्यांच्याकडून मी भाजी घेऊ किंवा नाही घेऊ, मी त्यांना दिसले की ते मला आवाज देतात. आणि त्यांच्याकडे जे पण असेल ना, जे पण त्यांनी विकायला ठेवलं असेल ते मला थोडं का होईना देणार म्हणजे देणार. म्हणजे ते ठरलेलंच असतं. मी त्यांना किती म्हणते नको काका आहे माझ्याकडे, नको नाही पाहिजे मला, तरी पण म्हणणार थोडं तरी घेऊन जा, बघ कसं आहे ते, तुला कसं वाटतंय, चांगलं आलं आहे. किंवा ते स्वतःहून सांगतात की हे चांगलं आलं आहे, आता तू घेऊन जा, थोडं खाऊन बघ कसं वाटतं तुला. म्हणजे त्यांचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे. अजून मला त्यांचं नावसुद्धा माहीत नाही आहे, की त्यांना पण माहीत नाही की मी कुठली आहे काय आहे. पण फक्त दिसलं ना लगेच आवाज देणार की दीदी इकडे ये, हे घेऊन जा. म्हणजे असल्या डेंजर दुनियामध्ये, आताच्या ह्या सेल्फिश दुनियामध्ये पण एवढी चांगली लोकं आहेत. आणखी असं नाही आहे की सगळेच लोक खराब असतात किंवा सगळेच लोक सेल्फिश असतात. खूप चांगले लोक आहेत या जगामध्ये, की जे माझ्या घरच्यांचंच, आईवडिलांचं माझ्या काहीतरी पुण्य असेल की त्यांच्या मुलीच्या लाईफमध्ये एवढं सगळं चांगली माणसं भेटतात. सो एवढंच बोलायचं होतं मला. थँक्यू, बाय बाय.